Dear students, welcome to our YouTube channel SA Science Academy. I am Ghazala Sheikh. This video is based on Maharashtra State Board 10 question paper. This video is specially for English and semi-English medium. Please subscribe my channel, like and share the link of video. Before getting started, एक इन्स्ट्रक्शन मला विद्यार्थ्यांना द्यायची होती. पेन आणि नोटबुकसोबत घेऊन बसा. या स्लाइड्समध्ये काही इन्स्ट्रक्शन्स मी मेन्शन केलेल्या नाही आहेत, ते तुम्हाला नोट करून घेता येईल. आणखी एक इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती. सुरुवातीला जेव्हा हा सिलेबस डिझाईन झाला तेव्हा सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा पेपर हा एकाच दिवशी असायचा, पण मागील 3 वर्षांपासून सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा सेक्शन एचा पेपर हा एका दिवशी आणि सेक्शन बीचा पेपर हा दुसऱ्या दिवशी होत असतो. याचा एक फायदा झाला आहे, तो म्हणजे असा की विद्यार्थ्यांना जास्त स्कोअर करता येतं आणि अभ्यासाला भरपूर असा टाईम भेटतो. तर डे 1ला तुमचा सेक्शन एचा पेपर असेल फॉर 40 मार्क्स अँड टाईम 2 आवर्स. सेक्शन एमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2 सब्जेक्ट आहेत. डे 2ला सेक्शन बीचा पेपर असेल 40 मार्क्स आणि टाईम 2 आवर्स अँड इट हॅज बायोलॉजी अँड एन्व्हायरमेंट. आता आपण प्रॉपर क्वेश्चन पेपरचा पॅटर्न पाहून घेऊया. सेक्शन एचा वेगळा आणि सेक्शन बीचा वेगळा. तर सेक्शन एमध्ये फिजिक्स अँड केमिस्ट्री. तुम्हाला पेपर पॅटर्न उत्तमरित्या अंडरस्टँड करता यावा यासाठी याला मी 5 कॉलम्समध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. जसे की क्वेश्चन नंबर, टाइप्स ऑफ क्वेश्चन्स, नंबर ऑफ क्वेश्चन्स आस्क्ड, क्वेश्चन्स टू अटेम्प्ट अँड मार्क्स. नाउ question number 1, which has very short answer questions, which has 5 questions and we have to attempt all the 5 questions for 5 marks. Then question number B, 1B, which has multiple choice question. These questions have 4 options and we have to select the correct option. It has 5 questions and we have to answer all the 5 questions for 5 marks. इथे एक इन्स्ट्रक्शन तुम्हाला सांगावीशी वाटते की कधीकधी बोर्डवाले व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन नंबर 1B विचारतात आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन नंबर 1A विचारू शकतात. काहीही फरक पडत नाही, फॉर्मॅट हाच असेल. आणखी एक इन्स्ट्रक्शन, आता क्वेश्चन नंबर 1A फिल इन द ब्लँक्स विचारण्यात येणार नाहीत. नाउ क्वेश्चन नंबर 2A, which has scientific reasons. 3 questions are asked. We have to write answers of any 2 and it has 4 marks. In this question, 1 question is on physics and 1 is on chemistry. आता प्रश्न पडला असेल की 3 क्वेश्चन्स आहेत, एक फिजिक्सवर आहे, एक केमिस्ट्रीवर, मग तिसरा कशावरती? तर इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की कधी कधी फिजिक्सचे 2 क्वेश्चन असतील आणि एक केमिस्ट्रीचा. समटाईम्स केमिस्ट्रीचे 2 असतील आणि फिजिक्सचा 1 असेल, बट मिनिमम एक फिजिक्सचा असेल आणि एक केमिस्ट्रीचा असेल. क्वेश्चन नंबर 2B, these are the short answer questions which has 5 questions and you have to attempt only 3 for 6 marks. These short answer questions minimum 2 क्वेश्चन असतील फिजिक्सवरती आणि 2 क्वेश्चन असतील केमिस्ट्रीवरती. नाउ क्वेश्चन 3rd, which has long answer questions. 8 questions should be asked and we have to attempt any 5 of these for 15 marks. जर तुमच्या डोक्यात हा क्वेश्चन अराईज होत असेल की कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारण्यात येतात, तर याच व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगेन की व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारतात, लॉंग आन्सरमध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारतात, शॉर्ट आन्सरमध्ये कोणत्या टाईपचे. तर पाहत राहा माझा व्हिडिओ. देन क्वेश्चन नंबर 4, विच इज व्हेरी लॉंग आन्सर क्वेश्चन. देर आर 2 क्वेश्चन्स. वी हॅव टू अटेम्प्ट एनी 1 फॉर 5 मार्क्स. Question number 4 has 1 question on physics and 1 question on chemistry. Now 5 plus 5 plus 4 plus 6 plus 15 plus 5, which means section A has total marks 40. Now we have to study the paper pattern of section B.
The paper pattern is as usual same, but there is only difference. Section B consists of biology and environment instead of physics and chemistry. Here also I distribute the pattern in 5 columns, like question number, types of questions, number of question asked, questions to attempt, and marks. Question number 1, A is a very short answer question. There are 5 questions and we have to attempt all the 5 for 5 marks. Question number 1B, which is a multiple choice question which has 4 options, and there are 5 questions asked and attempt all the 5 for 5 marks. Question number 2A is a scientific reason. There are 3 questions asked and we have to write answers of any 2 for 4 marks. Here minimum 1 question is on biology and 1 question is on environment. Then question number 2B, which is short answer question. There are 5 questions asked and we have to attempt 3 for 6 marks. Here minimum 2 questions on biology and 2 questions on environment. Now question number 3rd, which is long answer questions. There are 8 questions asked and we have to attempt any 5 for 15 marks. Here 4 questions are on biology and 4 questions are on environment. Then question number 4, which is very long answer question, asked for 5 marks. There are 2 questions and we have to attempt any one, which means 5 plus 5 plus 4 plus 6 plus 15 plus 5, which means section B has total marks 40. You know that section A has 40 marks and section B has 40 marks. That is the total science and environment, science and technology paperment is of 80 marks and 20 marks is for practical. Now we have to study which types of questions should be asked in very short answer type questions or short answer type questions or long questions. तर इथे चांगल्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट नोट करून घ्या, समजून घ्या. Then very short answer questions is based on find odd man out. मी इथे तुम्हाला एक क्वेश्चन सांगते, त्याचं उत्तर मला कमेंट करून द्या. फाइंड ऑड मॅन आउटचा प्रश्न आहे का. डक बिल्ड प्लॅटिपस, पेरिपॅटस, लंगफिश, स्नेक. पुन्हा एकदा, डक बिल्ड प्लॅटिपस, पेरिपॅटस, लंगफिश अँड स्नेक. तुम्हाला सांगायचं आहे की यामध्ये ऑड कोण आहे. कमेंट करून तुम्ही उत्तर देऊ शकता. Write molecular formula. Different chemical names are given and we have to write the molecular formula of these chemical names. For example, sulfuric acid. The molecular formula of sulfuric acid is H2SO4. Correlate. This type of questions should also ask. मागच्याच वर्षी किंवा याच वर्षी 2020च्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. फाइंड आउट द कोरिलेशन. याचंही उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये देऊ शकता. व्हाईट रिव्होल्यूशन, इन्क्रीज इन डेअरी प्रोडक्शन, ग्रीन रिव्होल्यूशन. तुम्हाला कोरिलेट करायचं आहे ग्रीन रिव्होल्यूशनला. परत एकदा ऐकून घ्या. व्हाईट रिव्होल्यूशन, इन्क्रीज इन डेअरी प्रोडक्शन. तर ग्रीन रिव्होल्यूशनला तुम्ही कशासोबत कोरिलेट कराल, अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. त्यानंतर मॅच द फॉलोइंग, ट्रू ऑर फॉल्स. समटाईम ट्रू ऑर फॉल्समध्ये तुम्हाला स्टेटमेंट देण्यात येते आणि जर ती स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याला करेक्ट करून लिहा असंही विचारतात. वन लाईनर आन्सर विचारतात. गिव नेम, अशाही प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. फॉर एक्झाम्पल, द प्रोसेस विच कन्वर्ट ग्लुकोज इंटू पायरुविक ॲसिड कॉल्ड. जी प्रोसेस ग्लुकोजला पायरुविक ॲसिडमध्ये कन्वर्ट करते त्याला काय म्हणतात. तर यू नो दॅट इट इज कॉल्ड ग्लायकोलायसिस. तर तुम्हाला अशा पद्धतीने तसं नाव लिहावं लागेल. डेफिनेशन्स विचारतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B, which is multiple choice question. This multiple choice question based on theory, that is on textbook, and the activities which are given in the book, and also it is also based on the practicals which you all done in the classroom and in the laboratory. Question number 2A,
comprises scientific reasons, which is also based on theory and based on a practical. For example, I give one example of this type of question. Give reason. In glycolysis, glucose get converted into 3 carbon containing compound. In glycolysis, glucose get converted into 3 carbon containing compound. तर याचं तुम्हाला रिझन लिहायचं असेल सायंटिफिकली. क्वेश्चन नंबर 2B, विच इज अ व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. यामध्ये न्यूमरिकल्स विचारतात. बी केअरफुल अबाउट न्यूमरिकल्स. वेन यू completely solve the numerical, then mention the unit of answer, because answer has unit has marks. आन्सर मध्ये युनिट मेन्शन करणं आवश्यक आहे. युनिट लिहित चला. बरेच विद्यार्थी पूर्ण न्यूमरिकल करेक्ट सॉल्व करतात आणि फायनली ते युनिट मेन्शन करायला विसरतात. तर युनिट मेन्शन करत चला. लॉज विचारू शकतात. डेफिनेशन्स, प्रिन्सिपल्स शुड ऑल्सो बी आस्क. फॉर एक्झाम्पल 9th क्लासमध्ये तुम्ही शिकलात न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. इवन दो in your first chapter, that is gravitation, on the second page universal law of gravitation was given. त्याचे स्टेटमेंट विचारू शकतात. डिफरंट टाइप्स ऑफ डेफिनेशन्स विचारू शकतात. प्रिन्सिपल्स विचारू शकतात. शॉर्ट नोट लिहायला सांगू शकतात. प्रॉपर्टीज, युजेस, ॲडव्हान्टेजेस. 9thमध्ये तुम्ही बेकिंग सोडा, वॉशिंग सोडा शिकलात. त्याच्या प्रॉपर्टीज, युजेस वगैरे विचारत होते. त्याच पद्धतीने याही वर्षी काही साल्ट तुम्ही शिकणार आहात. त्या साल्टचे प्रॉपर्टीज, युजेस किंवा ॲडव्हान्टेजेस विचारू शकतात. काही प्रोसेसेसचे प्रॉपर्टीजसुद्धा तुम्हाला विचारू शकतात. केमिकल रिॲक्शन्स, ऑफकोर्स द 3rd चॅप्टर ऑफ युअर सिलेबस, ज्याच्यामध्ये तुम्ही केमिकल रिॲक्शन शिकणार आहात, केमिकल इक्वेशन शिकणार आहात, त्यावरती सुद्धा क्वेश्चन्स येऊ शकतात. फ्लो चार्ट्स विचारू शकतात. एखाद्या प्रोसेसचे एक्झाम्पल्ससुद्धा विचारू शकतात. डिस्टिंग्विश, 9thमध्ये तुम्ही पाहिलं डिफरन्शिएट बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. त्याच पद्धतीने यावर्षी तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. डिस्टिंग्विश बिटवीन मायटोसिस अँड मिओसिस. क्वेश्चन नंबर 3rd, that is long answer question, which is based on explanation using given statement. एखादी स्टेटमेंट देण्यात येईल तुम्हाला आणि तुम्हाला त्याला एक्सप्लेन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, इन ग्लायकोलायसिस ग्लुकोज गेट कन्वर्टेड इंटू पायरुविक ॲसिड, ही स्टेटमेंट दिली तर तुम्हाला याला एक्सप्लेन करावं लागेल. एखाद्या समस्येवरती तुम्हाला रेमेडीज विचारू शकतात. रेमेडीज सजेस्ट करावे लागतील. डायग्राम देण्यात येईल, त्याला एक्सप्लेन करावं लागेल. इनकम्प्लीट टेबल देण्यात येईल, त्याला कंप्लीट करावं लागेल. किंवा चार्ट इनकम्प्लीट देण्यात येईल, त्याला त्या चार्टला कंप्लीट करावं लागेल. एखाद्या स्टेटमेंटला किंवा एखाद्या क्वेश्चनला विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करावं लागेल. फॉर एक्झाम्पल, इफ अ क्वेश्चन इज आस्क्ड लाईक दॅट, व्हॉट इज ऑक्सिडेशन रिॲक्शन, explain with suitable example. You all know that addition of oxygen or removal of hydrogen is called oxidation. You can say that C plus O2 gives CO2. or अशाच पद्धतीने तुम्ही कोणतेही एक्झाम्पल देऊ शकता. न्यूमरिकल सुद्धा विचारू शकतात. न्यूमरिकल्स आर ऑल्सो आस्क्ड इन क्वेश्चन नंबर 2nd or 2B. इनकम्प्लीट डायग्राम देण्यात येतील, त्या डायग्राम्सला तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. किंवा कंप्लीट डायग्राम देऊन त्याचे नेम्स देण्यात येणार नाही, तुम्हाला त्यांचे नेम्स लिहावे लागतील. आन्सर विथ एक्सप्लेनेशन, डिटेलमध्ये आन्सर लिहावं लागेल. डिफरंट टाईप्स ऑफ लॉज विचारण्यात येतील. फॉर एक्झाम्पल, 10thमध्ये ज्या लॉजवरती तुम्हाला जास्त फोकस करायचे तेच म्हणजे राईट हँड थंब रूल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल, Faraday's law of electricity. These are the some laws which should be asked again and again in the state board question paper. Complete the paragraph. Complete the paragraph. तुम्हाला एक पॅराग्राफ देण्यात येईल, त्याच्यामध्ये 6 ब्लँक स्पेसेस देण्यात येतील आणि त्या 6 ब्लँक स्पेसेसला तुम्हाला फिल करून पूर्ण पॅराग्राफ परत लिहायचं आहे. अँड फायनली द क्वेश्चन नंबर 4, विच इज व्हेरी लॉंग आन्सर क्वेश्चन, विच comprises correction in incorrect diagram. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला एक डायग्राम देण्यात आली आहे स्ट्रक्चर ऑफ फ्लावर.
त्याच्यामध्ये काही मिस्टेक्स असतील, त्या मिस्टेक्स तुम्हाला करेक्ट करून ती डायग्राम पुन्हा ड्रॉ करायची आहे. दिस इज द बेस्ट पार्ट, पॅराग्राफ रीडिंग अँड राईट आन्सर. इफ पॅराग्राफ इज गिवन इन द क्वेश्चन पेपर तर काहीच चिंता करण्याचं कारण नाही आहे. उत्तम प्रकारे पॅराग्राफ वाचा, त्या पॅराग्राफमध्येच 5 प्रश्नांची उत्तरं असतील, ती उत्तरे लिहा आणि 5 पैकी 5 मार्क मिळवा. त्यानंतर मागच्या प्रश्नासारखंच इनकम्प्लीट टेबल देण्यात येईल आणि तुम्हाला तो टेबल कंप्लीट करायचा आहे. डिटेलमध्ये आन्सर लिहावं लागेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रश्न विचारला आहे की जनरेटर एक्सप्लेन करा, तर तुम्हाला सगळंच काही लिहावं लागेल त्याबद्दल. मेक अ कन्सेप्ट डायग्राम, डिफरंट टाईप्स ऑफ कन्सेप्ट जे तुम्ही शिकणार आहात 10वीत ते तुम्हाला लिहावं लागेल. फिगर ड्रॉ करून त्याला एक्सप्लेन करावं लागेल. In the next video we will discuss chapter wise weightages and we have to know important chapters in the preparation of NEET, JEE, MHT, CET. So do join us in the next video, subscribe my channel and like. Thank you dear students.